अगदी थोडक्यात आणि कमी वेळामध्ये आपण महत्त्वाच्या दोन गोष्टींवर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। खूप संवेदनशील हा विषय आहे। पहिलं प्रकरण म्हणजे नरसापूर येथील प्रकरण आपल्या सर्वांना माहित आहे। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षाच्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला, अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं। अख्खा महाराष्ट्रच नाही तर देश सुद्धा या प्रकरणाने हळहळला आणि याच प्रकरणामध्ये न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। नुसतीच फाशीची शिक्षा सुनावली नाही तर तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे। नेमकं हे प्रकरण काय हे आपण थोडक्यात बघणार आहोत। आणि दुसरं महत्त्वाचं यालाच जोडून असणारा एक एनसीआरबीचा अहवाल काय सांगतो आणि कसे हे नराधम आपल्या अवतीभोवतीच असतात आपल्याला माहित सुद्धा पडत नाही आणि ही प्रकरणे नेमकी कुठली आहे ही सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सो अतिशय व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा जेणेकरून एक महत्त्वाची माहिती तुमच्या पुढे मी मांडणार आहे। सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। नरसापूर प्रकरणातील आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा पण धोका अजूनही संपलेला नाही। नेमका हा धोका काय आहे याकडे तुम्ही नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय जास्त महत्त्वाचं पुस्तक आहे। आन्सर रायटिंग रिलेटेड त्याच्या ट्रिक्स काय आहे, टिप्स काय आहे, कशा पद्धतीने आन्सर आपण लिहायला पाहिजे सर्व विस्तृत मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेलं आहे। निश्चितच तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता। आता बातमी बघा, नसरापूर मायनर रेप अँड मर्डर केस जी आहे ही जी प्रकरण आहे या संबंधितच न्यायालयाचा निर्णय आलेला आहे। न्यायालयाचा नुसताच निर्णय आलेला नाही तर अवघ्या 2 महिन्याच्या आतमध्ये न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या न्यायालयाच्या इतिहासातील हे पहिलं प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये इतक्या फास्ट पद्धतीने न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। नाहीतर आपल्याला माहित आहे अत्याचार होतात, गुन्हा घडतो आणि मग कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, कोर्टाच्या पायऱ्या झिजाव्या लागतात, तेव्हा जाऊन एखाद्या प्रकरणामध्ये मग आपल्याला काय मिळतो, न्याय मिळतो। मग त्याला किती वर्ष लागतं हे आपल्या सुद्धा हातात नसतं आणि मग तारीख पे तारीख अशा अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहे। सो या अनुषंगाने हे प्रकरण अतिशय जास्त महत्त्वाचं आहे। मग न्यायालयाची जी प्रोसिडिंग आहे किंवा न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अशा पद्धतीने जर फास्ट पद्धतीने येत असेल तर निश्चितच मग पीडिताला त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळालेला दिसून येतो। निश्चितच जे घटना झालेली आहे ती आपण बदलू शकत नाही, परंतु त्यामागे जो काही आरोपी आहे त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवणं, त्याला शिक्षा देणं हाच एक आपल्याला त्यामधून आपल्याला न्याय मिळत असतो आणि या पद्धतीनं न्यायालयाचा जो हा निर्णय आलेला आहे तो स्वागतार्ह आहे। सर्व माध्यमातून याचं स्वागत होत आहे। स्वागत यासाठी कारण इतक्या कमी वेळामध्ये हा निर्णय दिलेला आहे। आता हे जे पुण्यातील नसरापूर प्रकरण होतं 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार करण्यात आलेला होता, म्हणजे हा विचार करूनही माणूस आतून पूर्ण एकदम म्हणजे खाली होऊन जातो। हे बोलताना सुद्धा मला असे शब्द सुचत नाही नेमकं म्हणजे कशा पद्धतीने या प्रकरणाला डील करावं, काय यामध्ये नव्याने सांगावं। हे प्रकरण आपल्या आजूबाजूला घडत असतात। हे फक्त एक प्रकरण नाही, यासारखी अनेक प्रकरण आपण आपल्या महाराष्ट्रात, देशात, गाव खेड्यात सर्वीकडे आपण ही बघितलेली आहे। आणि एक महत्त्वाची चिंता ही सुद्धा राहिलेली आहे की आपण एखाद्या प्रकरणाला उचलून धरतो आणि त्यामध्ये न्याय मिळाला की आपण शांत बसतो, आपण शांत होऊन जातो। पण अशी कित्येक तरी प्रकरणं आहेत जी चर्चेत येत नाही, जी न्यूज मध्ये येत नाही, जी प्रामुख्याने मीडियावर चर्चा त्या ठिकाणी केल्या जात नाही। आपल्या काय म्हणतात आपल्या क्षेत्रातून ते बाहेर असतं आणि अशी प्रकरणे बरीचशी असतात जिथे पीडिताला न्याय सुद्धा मिळत नाही। सो आता निश्चितच न्यायालयाने जो हा निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण न्यायालयाकडून अपेक्षा करू शकतो की अशी जी काही प्रकरणे असेल ते सुद्धा न्यायालयाने निकालीत काढावी। सध्या आपण हे प्रकरण बघून घेऊया। 1 मे 2026 म्हणजे अर्थातच महाराष्ट्र दिन आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे आणि या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातच एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होणं आणि हे प्रकरण महाराष्ट्रात घडणं हे महाराष्ट्राला काळिमा फासणारी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। 1 मेला हे प्रकरण घडलं। 2 मेला FIR आणि आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली। 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि 55 साक्षीदाराची साक्ष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि एकदम फास्ट पद्धतीने हे जे प्रकरण आहे हे निकाली काढलेलं आहे आणि 25 जूनला दोषी ठरवलेला आहे आरोपीला आणि 29 जूनला मग न्यायालयाने तिहेरी मृत्यूदंड या ठिकाणी सुनावलेला आहे। आरोपीला तिहेरी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे। तिहेरी मृत्यूदंड म्हणजे काय की त्यामध्ये पॉक्सोचा जो आपल्याला कायदा माहित आहे 2012चा जो 18 वर्षाखालील मुलं मुली यांचं जे लैंगिक शोषण आहे यांच्यावरील यांची जी प्रकरणं आहेत ही कमी करण्याच्या अनुषंगाने
हा जो कायदा बनवण्यात आलेला होता, सो ते एक त्यामध्ये भाग आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं काय तर जे काही बलात्कार त्या ठिकाणी किंवा अत्याचार त्या मुलीवर करण्यात आलेला होता, त्या चिमुकलीवर करण्यात आलेला होता. आणि तिसरं हत्या. सो अशा 3 गुन्ह्यांसाठी तिहेरी मृत्यूदंडाची शिक्षा या नराधमाला कोर्टाने सांगितलेली आहे. तो आता महत्वाचं काय की न्यायालयाने यामध्ये निरीक्षण काय नोंदवलेलं आहे. न्यायालयाने म्हटलेलं आहे की या आरोपीने अतिशय थंड डोक्याने हा गुन्हा केलेला आहे. तो नकळतपणे त्याच्या हातून हे झालेलं नाही, त्यांनी थंड डोक्याने सगळा विचार करून ते व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियावर बघितलेला आहे, कशा पद्धतीने तो त्या चिमुरडीला घेऊन जातो. तो म्हणजे यावर नेमकं काय बोलावं, शब्द नाही त्यासाठी. ठीक आहे, हा थंड डोक्याने गुन्हा केलेला आहे, गुन्ह्याला स्वरूप दिलेलं आहे, पीडिताला जगण्याची कोणतीही संधी दिलेली नाही, अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलेला आहे, तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या आणि गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानवीय पद्धतीने हा गुन्हा त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि हे असे नरधम आपल्या आजूबाजूला कसे वावरत असतात हे सुद्धा तुम्हाला या चर्चेमध्ये समोर माहिती पडणार आहे. आणि ते आकडेवारी काय सांगतात हे सुद्धा आपण बघणारच आहोत. कोर्टाचा निष्कर्ष काय दिलेला, कोर्टाने काय म्हटलेलं आहे की ही रेअरेस्ट ऑफ द रेअर स्वरूपातील हा गुन्हा आहे, अशा पद्धतीचा हा गुन्हा आहे. आणि यामुळे दयेची कोणतीही जागा या प्रकरणामध्ये या आरोपीला दिसून येत नाही आणि म्हणून तिहेरी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. सो हे प्रकरण आपण सर्वांना माहित आहे, आपण फक्त हा न्यायालयाचा निर्णय किती फास्ट पद्धतीने आलेला हे एक स्वागतार्ह आपण या चर्चेसाठी घेतलेला आहे. आणि या पद्धतीने अजून निर्णय निकालात काढावे ही आपली पुढे अपेक्षा राहणार आहे. पण सर्वात महत्वाचं आपण डिस्कशन काय करणार आहोत, आता त्या आरोपीला फाशीची शिक्षा तर झालेली आहे, ते जे प्रकरण आहे ते निकाली लागलेले आहे. ठीक आहे, ते त्या पीडितेचे जे कुटुंब आहे किंवा ते जे पीडित आहे त्यांना सुद्धा न्याय मिळालेला आहे, त्यांचे सुद्धा अश्रू अनावर त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु आता महत्वाचं काय की जे मी तुम्हाला म्हटलेलं आहे की प्रकरण इथेच संपत नाही, धोका इथेच संपत नाही. का तर एक NCRBचा अहवाल आलेला आहे, एक रिपोर्ट आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी काही आकडेवारी दिलेली आहे आणि त्या आकडेवारीनुसार पॉक्सोची जी प्रकरणे आहेत, सो 99.99% आरोपी पीडितांना ओळखीचे होते. आता बघा ही गोष्ट तुम्हाला चक्रावून सोडणारी आहे. ठीक आहे, आपल्या घरामध्ये जर लहान मुलं मुली असतील त्यांच्याकडे किती जास्त लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. 99.99% आरोपी जे आहेत ते ऑलरेडी ओळखीचे असतात. मग ते कोण असतात, ते नातेवाईक असू शकतात, ते शेजारी असू शकतात, ते मित्र असू शकतात, ते परिचित व्यक्ती सुद्धा असू शकतात. म्हणून मी म्हणत आहोत की हे जे नराधम लोक आहेत ते आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात, त्यांच्या हातून अशा पद्धतीचे गुन्हे घडत असतात. म्हणून मुलांना अनोळखी लोकांपासून सावध करणं किंवा ओळखीच्या लोकांपासूनच सावध करणं हे किती जास्त महत्वाचं आहे, हाच तो NCRBचा अहवाल सांगतो. म्हणून मी म्हटलंय की गुन्हा म्हणजे काय, ही घटना इथेच संपलेली नाही, अशी अनेक प्रकरणे आपल्याला अजून पाहायला मिळतात. 2100हून अधिक मुली लैंगिक गुन्ह्यांच्या बळी पडलेल्या आहेत. प्रत्येक आकड्यामागे त्या मुला मुलींचं हरवलेलं बालपण आहे, तुटलेला आत्मविश्वास आहे, आयुष्यभराची मानसिक जखम आणि त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली सुद्धा पाहायला मिळतात. मानसिक तणाव त्यांच्यावर कशा पद्धतीने येतो, अशा पद्धतीचे प्रकरणं झाली. ही तर फक्त हा जो आकडा असेल हा बाहेर आलेला आकडा आहे, पण त्यांचा याला काय म्हणतात, हा एक सायलेन्स पद्धतीचं स्वरूप गुन्ह्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अनेक जण या गुन्ह्यांबाबत बोलत सुद्धा नाही किंवा त्या लहान मुलांना काही कळत सुद्धा नाही, त्यांना ते सांगता सुद्धा येत नाही, अशी कित्येक तरी गुन्हे असतील. ठीक आहे, अजून महत्वाचं काय आहे, हा डेटा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो 2024 मधील पॉक्सो प्रकरणाशी संबंधित आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जर एकूण आरोपी या ठिकाणी बघितले 2024 या NCRBच्या आकडेवारीनुसार 2076 संशयित आरोपी ओळखले गेले. पॉक्सो अंतर्गत जे गुन्हे घडलेले आहेत हा आकडा लक्षात घ्या, 2076. पण त्यापैकी 2074 आरोपी पीडित मुलांना आधीपासूनच ओळखीचे होते. म्हणजे बघा 2076 आणि 2074 फक्त 2 आरोपी हे आपल्याला बाहेरचे म्हणजे ओळखीचे नसलेले दिसून येतात आणि बाकी सर्व आरोपी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने ओळखीचे होते. म्हणून म्हणत आहे की हे जे आरोपी आहे, हे जे नराधम आहे, हे आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात. फक्त काही आरोपींचा संपर्क सोशल मीडिया किंवा इतर ऑनलाईन माध्यमाद्वारे तिथे त्या ठिकाणी आलेला होता. प्रकरण जर बघितले 16 ते 18 वर्षातली 1240 पीडित या वयोगटातील आपल्याला दिसून येतात. 12 ते 16 वर्षामधील 740 पीडित त्या ठिकाणी दिसून येतात आणि उर्वरित जे आहे मग ते 12 वर्षाखालील जी मुलं मुली आहे त्यांच्यावर या पद्धतीने अत्याचार झालेले आहे. हा अतिशय जास्त महत्वाचा डेटा मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि सोबतच 29,670 जर भारतातील
प्रकरणे सांगितली, 29,670 इतकी प्रकरणे, इतके बलात्काराची प्रकरणे भारतामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे. इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्याला फक्त या एका केसचा निकाल मिळालेला आहे. अशी कितीतरी प्रकरणं त्यामध्ये दबून असतील. म्हणजे जवळपास 1,00,000 जर महिला असतील, 1,00,000 महिलामध्ये जवळपास 4 ते 5 महिलेवर या बलात्काराच्या केसेस, या अत्याचाराच्या घटना आपल्याला घडताना दिसून येतात. मग या घटनांना न्याय कधी मिळणार आहे, या घटना प्रामुख्याने कशा पुढे येणार आहेत आणि त्या अंतर्गत यासाठी आपल्याला कशा पद्धतीने कायदा कानून अजून मजबूत करावे लागतील, त्या पद्धतीची यंत्रणा आपल्याला दुरुस्त करावी लागेल, जेणेकरून ही जी प्रकरणं आहेत ही आपल्याला कमी करता येईल. जवळपास रोज या ज्या बलात्काराच्या घटना आहे आपल्याला 81 प्रकरणे दररोज अशी घडताना दिसून येतात. पण जे एकदमच जास्त संवेदनशील असतात अशाच गोष्टी आपल्याला चर्चेसाठी दिसतात, मीडियामध्ये दिसतात आणि इतर प्रकरणे मागे राहून जातात. किंवा त्यातल्या त्यातही जर आरोपी जर श्रीमंत असेल, गर्भश्रीमंत असेल, तर अशी कित्येक प्रकरणं आहे जी प्रामुख्याने समोर आलेली नाही आणि पीडितांना न्याय मिळालेला नाही. तो निश्चितच तुम्ही अशा प्रकरणापासून सावध राहायचं आहे, आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे, त्यांना सांभाळून ठेवायचं आहे अशा नराधमांपासून. तुमचं यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. व्हॉट डू यू थिंक? आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, पॉक्सो ऍक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला, याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. वैशिष्ट्ये, प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सीरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल, काही गायडन्स हवे असेल, निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. एवढ्याच ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप्स, सिलेबस, क्विज, अजून बऱ्याच गोष्टी. हा QR कोड स्कॅन करा, एव्हनाइसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला अपडेटेड माहिती अवेलेबल होईल. सोबत मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा तुमच्याशी शेअर करत आहे, निश्चितच तुम्ही व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेलाच असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.